परंतु मायवर्ल्ड हा प्रोजेक्ट निवडण्यामागचं कारण असं होतं की मला हे ज्याला आपण सर्व दृष्टीने सुटेबल असं म्हणतो तसं मला ते वाटलेलं आहे. तर साधारणतः मेन रोड जो आहे त्याला टच एवढा कुठलाही प्रोजेक्ट मला संपूर्ण शहरामध्येही आढळलेला नाही, पहिली गोष्ट. आणि त्याच्यानंतर मी बांधकाम पाहिलं, त्याची क्वालिटी पाहिली. काही प्रमाणात बांधकामवर गेलेलंच होतं मी जेव्हा हे सगळं आलो तेव्हा. तेही मला सगळं छान वाटलं आणि म्हणून मला असं वाटलं की हे आपल्याला इथे आयुष्य काढण्यासाठी अशी चांगली अशी ही जागा आहे. आता ही गोष्ट खरी आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये निरनिराळे प्रोजेक्ट्स आहेत, परंतु मायवर्ल्ड हा प्रोजेक्ट निवडण्यामागचं कारण असं होतं की मला हे त्याला आपण सर्व दृष्टीने सुटेबल असं म्हणतो तसं मला ते वाटलेलं नाही. एकतर साधारणतः मेन रोड जो आहे त्याला टच एवढा कुठलाही प्रोजेक्ट मला संपूर्ण शहरामध्येही आढळलेला नाही, पहिली गोष्ट. त्यानंतर हा एरिया छान वाटला, इकडची लोकॅलिटी छान वाटली आणि तुम्ही म्हणता तसं ते एअरपोर्टची सुविधा पण आहे, तेही तसं चांगलं वाटलं. आणि त्याच्यानंतर मी बांधकाम पाहिलं, त्याची क्वालिटी पाहिली. काही प्रमाणात बांधकामवर गेलेलंच होतं मी जेव्हा हे सगळं आलो तेव्हा. तेही मला सगळं छान वाटलं आणि म्हणून मला असं वाटलं की हे आपल्याला इथे आयुष्य काढण्यासाठी अशी चांगली अशी ही जागा आहे आणि इथे आपण फ्लॅट परचेस करायला हरकत नाही. तर कसं आहे की ही गोष्ट खरी आहे की घर म्हणजे विटा, सिमेंट वगैरे, रेती ही काही घराची व्याख्या असत नाही, परंतु तुम्ही घर हे कुठल्या लोकॅलिटीमध्ये घेता, कुठल्या कन्स्ट्रक्शनमध्ये ते तुम्ही त्याचं सिलेक्शन करता, ह्या सगळ्या गोष्टीवरती, तो एरिया काय, तिथला सोसायटी काय आहे, ह्या सगळ्याच गोष्टी त्याच्यावरती अवलंबून असतात. आणि फ्लॅट जरी असेल तरी तसं काही म्हणजे त्याच्यामध्ये काही अगदी स्वतःचं खाली घर असणं आणि फ्लॅट असणं ह्या थोड्याशा मानण्याच्या गोष्टी आहेत. आता इथेसुद्धा एक काय होतं की एक सगळी कम्युनिटी अशी आकाराला येत असते. एक बिल्डिंग म्हटलं की एक कम्युनिटी तयार होते. D5 म्हटलं की D5 कम्युनिटी, D4 म्हटलं की D4 कम्युनिटी, किंवा ज्या वेगवेगळ्या अशा कम्युनिटीज तिथे पण साकारल्या जातात. त्यामुळे असं काही होत नाही. नाही तर फ्लॅट म्हटलं की एकदम दृष्टिकोन तयार झालेला असतो अनेकांचा की इथे कोणी शेजारी नाहीत, कोणी बोलणार नाही किंवा काही तसं होणार नाही, असं काही एकाकी पण जाणवत नाही. आता गणेशोत्सव जवळ आलेला आहे, सगळे ग्रुप आणि सगळ्यांकडे मोबाईलची फॅसिलिटी असल्यामुळे मोबाईल ग्रुप्स आहेत, त्याच्यावरती या गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीचे सगळे संकेत दिले गेलेले आहेत आणि निरनिराळ्या निमित्ताने हे सगळे लोक एकत्र येतच असतात. स्त्रीवर्ग तर अनेकदा आमच्याहीपेक्षा एकत्र येतो आणि त्यांच्यामध्ये वैचारिक देवाणघेवाण म्हणा, सुखदुःख शेअर करणं म्हणा, हे जे सगळ्या गोष्टी आहेत त्या चालत असतात. त्यामुळे फ्लॅटमध्ये एकाकी पण वाटतं असं काही नाही आहे. आणि ज्याला व्हेंटिलेशन्स आपण म्हणतो ते तर सगळं व्यवस्थित आहेच तिथे, तसा काही प्रश्न नाही आहेत कुठलाही. किंवा बाकीचे जे काही नीड्स आहेत आपल्या, पाणी असेल, काय जीवनावश्यक गरजा असतील, वीज असेल, त्याची तशी काही अडचण नसते. त्यामुळे काही फार फ्लॅटमध्ये एकाकी पण वाटतं आणि घरामध्येच आपण फार काही सुखवस्तू राहतो असं मला तरी काही वाटत नाही. कसं आहे की मंदिर इथलं छानच आहे. मला वाटते मी इथे घेतल्याच्या नंतर काय 1 महिन्यानंतरच काहीतरी निमित्तानं माझं नितीनजींसोबत बोलणं झालं होतं. तर ते मला असं म्हणाले होते, मंदिर बघितलं का? मी म्हणालो बघितलं, छान आहे, एकदम छान आहे मंदिर. कारण त्याचं जे कन्स्ट्रक्शन आहे आणि मंदिर म्हटलं की त्याचं शांततेचं ठिकाण ज्याला आपण म्हणतो तसं ते वाटावं असं ते आहे. आणि तुम्ही बाकीच्या ज्या काही नीड्स म्हणताय, आता समजा तसं काही त्याच्यामध्ये कमीपणा नाही, म्हणजे उणीव नाही आहे कुठली. पाणी कमी पडलं तर ते पाणी लगेच तसं येऊन जातं किंवा विजेचाही प्रॉब्लेम काही फार काळ टिकत नाही. फक्त लिफ्ट आणि बाहेरच्या ज्या काही तत्सम गोष्टी आहेत तर त्यासाठी, लॉबीमधल्या ज्या काही तत्सम गोष्टी त्यासाठी जी काही बाहेरची वीज लागते आम्हाला, तर त्यासाठी ज्याला काय म्हणतो आपण ते विजेचं सोलार, त्यासाठी सोसायटीच्या बैठका झालेल्या आहेत. त्याचं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स ठरलेले आहेत की प्रत्येकाला कितपर्यंत त्याचं जे एक्सपेन्स आहे तो बेअर करावा लागेल. आणि जवळपास सर्व लोक त्याच्यासाठी तयारच झालेले, त्याचपुढे सर्वांची तयारी झालेली आहे. आणि ते कुठल्या माध्यमातून ते सोलार उभं करायचं ते पण सगळ्यांनी ठरवलेलं आहे. आणि ते सोलार उभा राहायच्या नंतर तसे काही प्रॉब्लेम येणार नाही.